हॅलो मित्रांनो, नमस्कार. सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी एस चव्हाण. गावातील शहरातील स्वच्छता कशी असते यावर मी एक कविता लिहिली आहे. ग्रामीण भागावर कवितेचं शीर्षक आहे स्वच्छालय. हागणदारी मुक्तीसाठी बनवा तुम्ही स्वच्छालय. गाव होईल निरोगी, त्याला बनवा देवालय. काही टक्के भारतीय उघड्यावर बसती. सरकार म्हणते आम्ही पोचलो चंद्रा मंगळावरती. शहाजहान बादशाने मुमताजसाठी बनवले होते ताजमहल. बहुसंख्य भारतीय करतात आपल्या पत्नीचे हाल. टी व्ही मोबाईल नंतर घ्या, बांधा आधी शौचालय. सर्वांच्या आरोग्यासाठी समृद्ध करा ग्रामालय. आणि शेवटी आपल्या अस्वच्छतेमुळे आपण झालो बदनाम. आता तरी भारतीयांनो करा हे नेक काम. ज्यांच्याकडं पैसे असतील आणि ते शौचालय बांधत नसतील, टू व्हीलर असेल, मोबाईल असेल, मोठे टी व्ही असतील, तरीसुद्धा शौचालय बांधत नसतील, त्यांच्यासाठी ही कविता आहे मित्रांनो. स्वच्छतेचे हाल आमच्या देशामध्ये चांगले नाही आहे. भारतामध्ये 6,40,930 गावं आहेत 2011च्या जनगणनेनुसार. महाराष्ट्रामध्ये 41,000 खेडी आहेत, 378 शहरी केंद्र आहेत आणि जवळपास 55% लोक गावामध्ये राहतात, खेड्यामध्ये राहतात. खेड्यामध्ये पाण्याची समस्या आहे. प्यायला पाणी मिळत नाही. कुठे कुठे 8 दिवसांनी, कुठे 15 दिवसांनी टँकर येतो. भीषण समस्या निर्माण झालेली आहे पाण्याची. कधी कधी लोकांना विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला प्यायलाच पाणी नाही साहेब, तर आंघोळीला आणि स्वच्छासाठी पाणी कुठून मिळेल. खरोखरच ही दयनीय समस्या आहे. याकडे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी, लोकांनी, जनतेने लक्ष द्यायला पाहिजे. घर बांधण्यासाठी शोषखड्डे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे गावाच्या आजूबाजूला नाले असतात, नद्या असतात, तलावं असतात, त्यांना खोल केलं पाहिजे. त्यातील गाळ काढला पाहिजे. तो गाळ शेतकऱ्यांना दिला पाहिजे. लोकांना रोजगार मिळेल. जास्तीत जास्त लोकांना काम दिलं पाहिजे. गाळ काढल्यानंतर पाणी साचेल. गावाच्या आजूबाजूचं जे पावसाळ्यातलं पाणी आहे त्यांना जर योग्य प्रकारे आपण जिरवलं तर त्याचा उपयोग निश्चितच होणार आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये पाण्याची पातळी वाढेल. परंतु बहुसंख्य गाव दुर्गंधीयुक्त झालेली आहेत. कालच मी एका गावाला जाऊन आलो. मध्ये 1-2 खेडी लागतात. तर त्या गावातून जाण्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला सडाच पडलेला होता आणि दुर्गंधी येत होती. सत्यपाल महाराज कीर्तनामध्ये म्हणतात की एका गावात सकाळी सकाळी पुढारी येत होते. गावातील सगळे लोक हातामध्ये डब्बे घेऊन उभे राहिले. त्या पुढाऱ्याला असं वाटलं की या गावातील लोक सभ्य आहे, माझ्या स्वागतासाठी कलश घेऊन उभे आहेत. तेव्हा तेथील लोकांनी त्यांना असं म्हटलं की साहेब, तुमच्या स्वागतासाठी हे कलश नाही आहे, यांच्या हातामध्ये वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन किती शर्मेची बाब आहे. आता तर डब्बे गेले आहे. खाली बिस्लरी वॉटर ज्या असतात बाटल त्या असतात. कोणी पायी जातात, कोणी सायकलवर ठेवून जातात, कोणी मोटरसायकलने जातात डब्बे
त्या बॉटल घेऊन. ही स्थिती आहे आमच्या देशाची. बहुसंख्य शहरांमध्ये चांगले शौचालय नाही आहे, स्त्रियांसाठी तर नाहीच आहे, अस्वच्छ आहे सगळीकडे. शाळांमध्ये सुद्धा तेच हाल आहे. वाशिम जिल्ह्यामधील कारंजा लाड हे तहसीलचं शहर आहे, शैक्षणिक दृष्टीनं प्रसिद्ध आहे. परंतु या ठिकाणी कारंजाला आमच्या दर रविवारी बाजार भरतो, आठवडी बाजार. जिथे आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी परिसरातील लोक सकाळी स्वच्छाला येतात, संडासला येतात. आणि बाजारात तुम्ही जर गेले तर तुम्हाला मुश्किल होते फिरणं. याविषयी व्हिडिओ पण बनवला आहे मी याच्या आधी. काही परिणाम नाही झाला. दुर्गंधीच दुर्गंधी असते. इतर शहरांमध्ये सुद्धा हेच हाल आहे. स्वच्छतेसाठी विशेष लक्ष आमचं नाही आहे. पाण्याची समस्या गंभीर आहे. याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. गावातील पाणी अडवून गावातच जिरवलं पाहिजे. गाव समृद्ध जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमच्या देशाचाही विकास होणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांनीसुद्धा ग्रामस्वच्छतेचं महत्त्व समजून त्यावेळेस ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं होतं. सरकारने 2005ला केलं होतं. त्याच्यानंतर आता काय स्थिती आहे माहिती नाही आहे. फक्त रोड बनविल्याने आमची प्रगती होत नाही. सर्वांगीण विकास आमचा झाला पाहिजे. मुख्य समस्या पाण्याची आहे. गावात पाणी जर असेल तर सगळ्या कामासाठी पाण्याचा उपयोग होईल. शेती खुलेल, शेतकरी समृद्ध होईल, देशसुद्धा समृद्ध होईल. याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पैसा असेल तर शौचालय बांधलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. याचा विचार आम्ही सगळ्यांनी जर केला तर खरोखरच चांगले दिवस यायला उशीर होणार नाही. व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आज बस एवढंच. धन्यवाद.